स्किल विकास फाउंडेशन ही आपली पुण्यातली NGO आहे आणि त्यांनी ग्रीन सॉईल नावाचा प्रोग्राम तयार केलाय. ह्याच्यामध्ये आपण काय शिकवतो तर सॉईल सायन्स म्हणजेच माती विज्ञान. ह्यामध्ये ग्रीन सॉईल ह्या प्रोग्राममध्ये हा आपण सर्टिफिकेट लेवलचा प्रोग्राम केलाय आणि तो बेसिक लेवलचा आहे. आणि ह्याच्यात आपण काय शिकवतो की पिकांना काय आवश्यक आहे, ते निसर्गात कसं उपलब्ध आहे, मातीची व्यवस्था नैसर्गिकपणे कशी सक्रिय ठेवू शकतो, की त्याच्यामुळे रासायनिक खतांचा वापर टाळता येईल आणि रासायनिक खतांचे काय नकारात्मक परिणाम होतात आणि आपण ते कसे टाळू शकतो. तर हा आपला 8 आठवड्यांचा मल्टिप्लाय बाय 2 आवर्स म्हणजे एकंदर 16 तासांचा प्रोग्राम आहे. आणि ह्याच्यात आपण थिअरी पण शिकवणार आहोत आणि काही प्रॅक्टिकल देखील शिकवणार आहोत. आता आजचा शेतकरी आपण बघूया कसा आहे. तुम्ही तर सगळी मुलं आपल्या शेतीवरती आईवडिलांना मदत करत असता, हो की नाही? तर आपण ह्या आपल्या शेतामधून पुरेसं उत्पादन घेतो का? आपल्या आईवडिलांना आपल्या मुलांनी शेतकरी व्हावं असं वाटतं का? कारण आता कसं झालंय की शेती ही एक प्रकारची जबाबदारी झाली आहे, लायबिलिटी झाली आहे, की जिथे आपण भरपूर पैसे तर खर्च करतो पण त्यातून पुरेसं उत्पन्न मात्र मिळत नाही. आणि मग त्यासाठी काय होतं की आजचा आपला जो ग्रामीण तरुण आहे म्हणजे तुम्ही 8वी 9वी 10वीतली जी मुलं आहात हायस्कूल, ह्याच्यानंतर तुम्ही काय करणार तर तुम्ही शहराकडे जाणार. आता शहराकडे जाऊन सगळेच जण काही कॉलेजला जाऊन इंजिनियर होतील असं नाही. मग तिथे आपल्याला चांगल्या दर्जाचं जीवन मिळतं का शहरात जाऊन? आणि ह्याच्याऐवजी जर आपण खेड्यापाड्यात राहूनच हा तरुण जो आहे तो अधिक पैसे जर कमवू लागला आणि ते देखील शेती करून, तर किती छान होईल. कारण आपल्याला गावामध्ये आपलं घर तर आहेच, आपली शेती आहे आणि आजकाल शेती ही सगळ्यांच्या हातात नाहीये. त्यामुळे तुम्ही असं समजा की आपल्याकडे जर शेती असेल थोडीफार तर ती खूप महत्वाची आहे आणि त्याला नुसती आपण ती विकून शहराकडे जायचं नाहीये. सो आपण हा जो सॉईल सायन्स प्रोग्राम केला आहे, ह्या आपल्या कार्यक्रमाची उद्दिष्ट काय आहेत ती जरा बघूया. आपलं शेतीचं उत्पन्न आपण कसं वाढवायचं, शेतीचा खर्च कसा कमी करायचा आणि मातीची गुणवत्ता कशी वाढवायची. म्हणजे एकदमच छान होईल की नाही. आपण शेतीचं उत्पन्न वाढवलं, खर्च कमी केला म्हणजे त्याही उत्पन्नच वाढलं आणि शिवाय मातीची गुणवत्ता वाढली, त्यामुळे नेक्स्ट इयरला पुढच्या वर्षीला परत आपल्याला उत्पन्न जास्तीच येईल. तर आता हे कशामुळे शक्य होऊ शकेल तर हे केवळ नैसर्गिक शेतीमुळे शक्य होऊ शकतं. बरं, त्याच्यासाठी आता आपण नैसर्गिक शेती म्हणजे काय तर त्याच्यासाठी आपण समजून घेऊया की माती म्हणजे काय आणि ती कशी तयार होते. कोणाला माहिती आहे का माती कशी तयार होते? म्हणजे आपली फार्म मधली माती म्हणजे आपल्या शेतामधली माती. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होतो. याला कुथित मृदा म्हणतात. हा थर शक्यतो दाट जंगलामध्ये आढळतो. त्याखालील जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थराला मृदा म्हणतात. त्याखालील जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. त्यापुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते. हे मूळ खडकांचे असतात. मातींमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकांमधून येतात. म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरतात. मृदा तयार होण्याची क्रिया. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते. मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो. ऊन, वारा व पाऊस यापासून निर्माण होणाऱ्या उष्णता, थंडी व पाण्यामुळे मूळ खडकांचे तुकडे होतात. त्यांपासून खडे, वाळू, माती तयार होते. या घटकांमध्ये सूक्ष्मजीव, कृमी, कीटक आढळतात. उंदीर, घुशींसारखे कृदंत प्राणीही आढळतात. तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात. मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते. परिपक्व मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्ष लागतात. पूर परिस्थिती. वादळी वारे आणि मानवाच्या खाणकामासारख्या कृतींमुळे
मृदा अल्पावधीत नष्ट होऊ लागते. म्हणूनच मृदा संधारण करणे, जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतींचे आच्छादन वाढवणे. गवत, झाडे, झुडपे वाढवल्यास जमिनीची धूप कमी होते. माहीत आहे का तुम्हाला? मृत वनस्पती व प्राणी यांचे सूक्ष्मजीवामार्फत विघटन होऊन म्हणजेच ते कुजून मृदेवर जो थर तयार होतो त्याला कुथित मृदा म्हणजेच ह्युमस म्हणतात. कुथित मृदा जमिनीला पोषक घटक पुरवण्याचे काम करते. तसेच मृदेत हवा खेळती ठेवणे, मातीत पाणी धरून ठेवणे या कामी देखील कुथित मृदा महत्वाची आहे. चांगल्या सुपीक मृदेमध्ये वरच्या थरात कुथित मृदेचे प्रमाण सुमारे 33% ते 50% असते. आणि आता ही जी माती आपण बघितली की ज्याला हजारो वर्ष लागली आहेत ही माती आपली तयार होण्यासाठी, आणि आपण ती जर प्रदूषित करत असू तर त्याचा काय उपयोग आहे? त्यामुळे आपण बघूया की मातीचं प्रदूषण म्हणजे काय आहे आणि ते कशामुळे होत आहे. सो मृदा प्रदूषण म्हणजे सॉइल पोल्युशन. आपल्याला हे सगळं चित्रामध्ये दिसत आहे की नैसर्गिक बदल जे होतात, म्हणजे मोठं वादळ आलं म्हणा, त्याच्यामुळे आपली वरची सॉइल आहे ती सगळी वाहून जाते, किंवा पाण्याचे पूर आला तरी सुद्धा आपली ही वरची जी सॉइल आहे म्हणजे ज्याला म्हणतात अगदी टॉप सॉइल म्हणतात ती वाहून जाते. खाली मग आपल्याकडे हळूहळू खडक आणि दगड असतात, पण ही वरची जी सॉइल आहे ज्याच्यामध्ये मुळं वाढतात ती माती वाहून जाते. शिवाय मानवी कृत्यामुळे म्हणजेच काय की आपण केमिकल्स टाकतोय. आता इथे आपल्याला हे एक बघणं महत्वाचं आहे की मातीमध्ये जीवन काय असतं. मातीमध्ये बॅक्टेरिया असतात, गांडुळं असतात, आणि त्यांना ही केमिकल रासायनिक खतं ही आवडतील का, ज्याच्यामुळे ते मरतील. आता आपण सॉल्ट नुसतं टाकलं, मीठ, तरी सुद्धा गांडूळ मरतं. तर मग आपण ही रासायनिक खतं टाकली तर जमिनीतले बॅक्टेरिया म्हणा, गांडुळं म्हणा, ही सगळी मरून जातील, आणि म्हणजेच आपली मातीचं पोल्युशन होईल किंवा प्रदूषण होईल. आणि असं प्रदूषण जर कायम होत राहिलं, वर्षाच्या मागे वर्ष गेलं, आणि दरवेळेला आपण जर हे केमिकल फर्टिलायझर टाकतोय, गांडुळांना आपण यायलाच देत नाही आहोत वर, जमिनीतले बॅक्टेरिया मारून टाकतोय, असं जर केलं तर कालांतराने काय होणार आहे, आपली जमीन नापीकच होईल. म्हणजे मग आपल्याला त्याच्यामध्ये पिकं येऊ शकत नाही, मग त्याच्यात अजून खतं घाला आणि मग पिकं परत कमी आली म्हणून रडा. सो आपल्याला ते सगळं जर बंद करायचं असेल तर हा प्रोग्राम आपल्यासाठी एकदम बरोबर आहे. मृदा प्रदूषणाचे परिणाम आता काय होतात ते बघूया. विविध रासायनिक खतात असणारी प्रदूषके, कीटकनाशके, त्याच्यामध्ये किरणोत्सारी पदार्थ असतात. ह्याच्यामुळे माती ही जी प्रदूषकं आहेत ती मातीत मिसळतात आणि आपली पिकं, जमिनीखालचं पाणी आणि सगळं आपलं जे अन्न आपण तयार करतो त्याच्यामधनं ते प्रवास करतात. सो ही सगळी जी प्रदूषण आपण करतोय, म्हणजे केमिकल रासायनिक खतं टाकून जे प्रदूषण करतोय ते जमिनीखालच्या पाणीमध्ये मिक्स होतं, आणि हेच पाणी जाऊन पुढे कुठे मिळतं, आपल्या विहिरींना मिळतं, आपल्या नद्यांना मिळतं, आणि हे सगळं प्रदूषण आपल्याच शेवटी शरीरावरती त्याचे वाईट परिणाम व्हायला चालू होतात. सो मृदा प्रदूषणाचे परिणाम हे आपल्याला अजूनही आपण बघतोय की जसं आपण बघितलं की आपली माती तर खराब झाली, त्याच्यानंतर पाणी खराब झालं, हवा खराब झाली, आणि शेवटी आपलं स्वास्थ्य म्हणजे आपली तब्येत ही सुद्धा खराब होतीये. आपल्याला वेगळे वेगळे रोग जडतील. हे आपण उत्तर भारतामध्ये सध्या बघतोय, खूप मोठ्या प्रमाणावरती कॅन्सर होतोय लोकांना. आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जरी आपण रासायनिक खतं थोडी उशिरा वापरायला लागलोय तरी सुद्धा आता जवळजवळ 80-90च्या दशकापासून आपण वापरतोय. सो ह्याच्या पुढे जर आपण ते कमी नाही केलं तर आपल्याकडेही कॅन्सर सारख्या रोगाचे प्रमाण वाढण्याचे चान्सेस जास्ती आहेत. तर हे आपल्याला नकोय, हो की नाही. मृदा प्रदूषण मातीतील भौतिक, जैविक आणि रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या आणि मानवी कृत्यामुळे जे बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते, तेव्हा मृदा प्रदूषण घडतं. मृदा प्रदूषणाचे परिणाम: 1. कारखान्यातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्यानं माती नापीक बनते. 2. किरणोत्सारी पदार्थ आणि इतर प्रदूषक मृदेमधून पिकं, प्राणी आणि मानव अशा अन्न साखळीतून प्रवास करतात.
3. जलप्रदूषणाचा धोका वाढतो, कारण विषारी द्रव्य मृदेमधून जवळच्या पाणी साठ्यात किंवा भूगर्भजलात प्रवेश करतात. जीवजंतू रोगप्रसार करतात. मृदा प्रदूषणाचा हवा आणि जलप्रदूषणाशी असणारा संबंध. ओल्या कचऱ्याचं खतात रूपांतर न करता चुकीच्या पद्धतीनं फेकून दिल्यास तो सडतो, कुजतो. त्यामध्ये हानिकारक रोगजंतूंची वाढ होऊन ते वाहत्या पाण्यात मिसळतात आणि पाणी प्रदूषण होतं. शेतीसाठी कीटकनाशकं, रासायनिक खतं, तणनाशकं यांचा वापर केल्यानं मृदा प्रदूषण होतं. कीटकनाशक आणि तणनाशकांच्या अति फवारणीमुळे ती रसायनं हवेत मिसळतात आणि हवा प्रदूषण होतं. रासायनिक खतांच्या अति वापरानं पाणी प्रदूषण होतं. ही घाण कुजून त्यातून वेगवेगळे वायू आणि दुर्गंधी बाहेर पडते. हे वायू हवेत मिसळतात आणि हवा प्रदूषण होतं. हीच घाण पाण्यात मिसळल्यास पाणी प्रदूषण होतं. आता आपण बघूया की रासायनिक खतांची ही सुरुवात तरी कधी झाली. म्हणजे आपले वडील तर वापरतायत, आपल्याला माहिती आहे. आपले आजोबा कोणाकोणाच्या घरी असतील त्यांना विचारून बघा, ते वापरत होते का रासायनिक खतं, किंवा त्यांना विचारा की त्यांचे वडील वापरत होते का. सो पूर्वी रासायनिक खतं ही नव्हतीच, कारण तेव्हा फॅक्टरीज नव्हत्या. आपले आजोबा म्हणा किंवा पणजोबा म्हणा हे शेती कसे करत होते, तर आपल्याकडे गाई बैल असायचे. बैलांच्या मदतीने आपण शेतीची नांगरणी करायचो आणि पूर्णपणे आपण नैसर्गिक पद्धतीने तेव्हा शेती करत होतो, हो की नाही. सो हरित क्रांती हा एक मात्र मोठा टॉपिक आहे. तुम्हाला कधी वेळ मिळेल तर तुम्ही इंटरनेटवरती सुद्धा त्याचं रिसर्च करू शकता. हरित क्रांती ही कधी चालू झाली तर 1960 मध्ये. तुम्ही तेव्हा जन्मलेही नव्हतात, तुमचे आई वडील सुद्धा कदाचित जन्मले नसतील, पण तुमच्या आजोबांना विचारा की जेव्हा हरित क्रांती सुरू झाली तेव्हा आपल्याकडे रासायनिक खतं कशी वापरायची हे लोकांना शिकवलं गेलं. आणि हे शिकवताना आपल्या उत्तर भारतात ही सुरुवातीला चालू झाली, अगदी 60च्या दशकापासून. आणि महाराष्ट्राकडे येता येता मात्र 1980-1990 हे दशक आपल्याला उजाडलं. सो जेव्हा हरित क्रांती सुरू झाली त्याच्या आधी आपण नैसर्गिक प्रक्रिया करत होतो आणि आता आपण रासायनिक खतं टाकतो. सो ह्या चित्रांमध्ये तुम्हाला दिसेल की आपण पाठीवरती किंवा कोणी ट्रॅक्टरमध्ये घालून असे बरेचसे फवारे करत असतो. आणि ह्याच्या विरुद्ध आपल्याकडे पूर्वी मात्र नांगराने आपण त्याची जमिनीची नांगरणी करत होतो आणि गाईचं शेण, गोमूत्र हे सगळं वापरत होतो. आज आपण हरित क्रांतीची सुरुवात कशी झाली ते बघणार आहोत. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिमी देशात म्हणजेच इंग्लंड, अमेरिकेत हत्यारं, विषारी रसायनं बनवणारे कारखाने हे बंद झाले होते आणि त्यामुळे त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान देखील व्हायला सुरुवात झाली होती. या आर्थिक संकटातून वाचण्यासाठी या कारखान्यात रासायनिक खतं आणि कीटकनाशकं बनवण्याची योजना आखली गेली आणि ते बनवायला चालू देखील केलं गेलं. यामुळे कृषी उत्पादन वाढेल असं सांगून हरित क्रांती नावाचं एक मोठं जाळं रचलं गेलं. त्यावेळी नेमके आपल्याकडे दुष्काळ देखील पडले होते. भोळे शेतकरी अधिक उत्पादन मिळेल या आशेने या रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा प्रयोग करू लागले. बैलांच्या जागी ट्रॅक्टरची नांगरणी चालू झाली. सुरुवातीला कमी रासायनिक खतं टाकून जास्ती उत्पादन मिळू लागलं. हळूहळू या प्रयोगामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी कमी होत गेली. त्यामुळे उत्पादन देखील कमी होत गेलं. तसेच पिकं देखील कमजोर बनू लागली. पिकं कमजोर झाल्यामुळे त्यावर रोग पडू लागले. अगदी दुर्बळ माणसाला रोग होतात तसंच. या रोगांपासून वाचवण्यासाठी कीटकनाशकांचा वापर चालू झाला. एकीकडे जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आधी रासायनिक खतं वापरा आणि दुसरीकडे रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी अधिक विषारी कीटकनाशकं वापरा. त्यामुळे उत्पादनाचा खर्च वाढला आणि शेतकऱ्यांचा फायदा कमी झाला. छोटे शेतकरी तर कर्जबाजारी होऊ लागले. हळूहळू जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाल्यामुळे जमीन पूर्णपणे नापीक होऊ लागली. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांमुळे फळे भाज्या देखील विषारी होऊ लागल्या. तसंच पाणी, हवा देखील प्रदूषित होऊ लागले, ज्यामुळे माणसं, प्राणी, पक्षी यांच्या सगळ्यांच्याच तब्येतीवर वाईट परिणाम होऊ लागला आणि ज्याचा परिणाम आज आपल्याला दिसतोय.
आता हे कसं घडलं हे बघूया. जेव्हा शेतकरी रासायनिक खतं जमिनीवर टाकतो तेव्हा त्यातील विषारी रसायनं ही पाण्यामध्ये मिसळून सगळ्यात आधी पाणी प्रदूषित करतात आणि जमिनीतील गांडूळ, जीवजंतू, जीवाणू यांना मारून टाकतात. हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की गांडूळ आणि हे जीवजंतू हे जमिनीला सुपीक ठेवतात. विषारी रसायनांमुळे हे जीवाणू मरून जमिनीची सुपीकता नष्ट होते. जमीन कडक होऊन नापीक बनते. ही विषारी रसायनं पाण्यातून इतर खनिज द्रव्यांबरोबर पिकांमध्ये प्रवेश करतात आणि पिकांना, फळांना देखील विषारी बनवतात. नंतर जेव्हा ही पिकं, फळं आपण खातो तेव्हा त्याचा आपल्या शरीरावर फारच वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण होतात. जेव्हा आपण नैसर्गिक खतं ही जमिनीवर टाकतो तेव्हा ती पाण्यात मिसळून पाणी प्रदूषित करत नाहीत. उलट त्यामुळे गांडूळ आणि जीवाणूंची संख्या झपाट्याने वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. जमीन भुसभुशीत होते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हवा, प्रकाश हे अतिशय खोलवर खेळते राहतात. त्यामुळे जमिनीची तापमान आणि वाफसा म्हणजेच बाष्प याचं प्रमाण देखील चांगलं राहतं आणि पिकं अतिशय चांगली मजबूत होतात. या पिकांच्या माध्यमातून चांगली पोषक तत्व आपल्या शरीरामध्ये जातात आणि आपली तब्येत देखील चांगली राहते. पिकं देखील मजबूत होतात, ज्यामुळे त्यांच्यावरती रोग आणि किडींचा प्रभाव होत नाही. जरी काही कारणांमुळे किडींचा प्रभाव झाला तरी देखील जीवामृत, गोमूत्र याच्यासारखी इतर नैसर्गिक औषधांमुळे आपण पिकांना चांगलेपणी वाचवू शकतो. गोमूत्र आणि अशा वनस्पती औषधांमुळे खर्च देखील खूपच कमी होतो आणि त्याचा वातावरणावरती कुठलाही वाईट परिणाम होत नाही. आपण आज आंतरपिकं म्हणजेच इंटिग्रेटेड फार्मिंगचं महत्त्व समजून घेऊ. इथे आपण दोन शेतकरी बघूया. काळे दादा हे जे आहेत ते फक्त ऊसाचं पीक घेतात आणि गोरे दादा आहेत ते ऊस त्याच्याबरोबरच इतर फळझाडं, मका, इतर भाज्या, इतर धान्य हे देखील लावतात आणि त्यांच्याकडे शेततळे देखील आहे. काळे दादांना भूक लागली की ते ऊस विकून त्याच्या पैशांनी ते फिश विकत आणतात, मासे विकत आणतात. गोरे दादांना मात्र भूक लागल्यावर त्यांच्या शेततळ्यातील मासे काढून ते खातात. काळे दादा रासायनिक कीटनाशक वापरतात. गोरे दादा औषधी पानांपासून कीड नियंत्रण करतात. काळे दादा आजारी पडल्यानंतर त्यांना दवाखान्यात जावं लागतं आणि गोरे दादा मात्र आजारी पडल्यावर तिथल्याच औषधी वनस्पतींचा काढा करून पितात. ऊसाची किंमत घटली की काळे दादा खूपच दुःखी होतात. गोरे दादा मात्र दुःखी होत नाहीत, कारण त्यांच्याकडे मका, केळी, अंजीर, इतर फळझाडं असतात जे विकून त्यांना छान किंमत मिळते. ते आपली शेती वाढवतात, त्यामुळे त्यांच्या मुलांना देखील शेतीवरती काम करायला मिळतं. काळे दादांकडे काहीच राहत नाही, त्यांच्या मुलांना कामासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. गोरे दादा हे आंतरपिकं म्हणजेच इंटिग्रेटेड फार्मिंग करतात आणि काळे दादा मात्र एकच पीक घेतात, ज्याला मोनोक्रॉपिंग म्हणतात. ओके, सो आता तुम्ही जी व्हिडिओ बघितली ती माझी सगळ्यात आवडती व्हिडिओ आहे, कारण त्याच्यामध्ये इतकी माहिती त्याने दिलेली आहे छानपणे. हिंदीत जरी असली तरी तुम्हाला ती कळलीच असेल. आपण खतं वापरायला कशी सुरुवात केली, शेतकऱ्यांना आपण कसं प्रवृत्त केलं की खतं वापरा आणि त्यामुळे काय झालं. सो आता एकीकडे आपण खतांवरती प्रचंड खर्च तर करतोय आणि हे खर्च सगळे आपण जे करतोय, गावातनं आपण जे पैसे खर्च करतोय, हे कुठे जात आहेत? तर जे खतं कंपन्या आहेत त्यांच्याकडे जात आहेत. त्या कंपन्या कुठे आहेत? आपल्याच देशात आहेत असं नाही, बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा आहेत आणि आपण त्या खत कंपन्या श्रीमंत बनवतोय. सो ह्या खत कंपन्या भारतात आहेत, पण शिवाय भारताच्या बाहेर म्हणजे अमेरिकेत किंवा युरोपमध्ये देखील आहेत. म्हणजे आपला शेतकरी घाम गाळून पैसा कमवतो आणि तोच पैसा आपण खतावरती खर्च करून ह्या कंपन्यांना आपण श्रीमंत बनवतो. आहे की नाही विचार करण्यासारखी गोष्ट? आता ही जी 1960 मध्ये हरित क्रांती झाली त्याच्यामुळे आपण म्हटलंय की जलप्रदूषण व्हायला सुरुवात झाली. आता हे असं आपल्याकडे नदीवरती शेवाळ दिसतं,
आता समुद्रात देखील हे शेवाळं दिसायला लागलंय. हे तुम्ही बघितलंय का? सो ह्याच्यात काय होतं की बहुतेक वेळा पिकांना जेवढी गरज असते त्यापेक्षा जास्त प्रमाणात वापरली जातात आणि हीच सगळी एक्स्ट्रा जी आहेत, जास्ती वापरलेली आहेत, ही आपल्या शेत जमिनीमधून नाले, तलाव आणि शेवटी समुद्रात जातात आणि त्यामुळे जलप्रदूषण होते. आता होतं कसं, आपण काही शेतीचे डॉक्टर नाही आहोत, आपण शेतकरी आहोत. सो आपल्याला माहितीये का की हे 0.2 मिलीग्रॅम टाकायचंय की 2 मिलीग्रॅम टाकायचंय की 10 मिलीग्रॅम टाकायचंय. आता आपल्याला जे गावात जे शेताचं दुकान असेल, ह्याचं खतांचं दुकान, ते आपल्याला सांगतील. कंपनी जी बनवते खतं त्यांचे गाईडलाईन असते, ती वाढवलेलीच असते ऑलरेडी. त्याच्यानंतर सगळ्या डिस्ट्रीब्युशन चॅनलमधनं जेव्हा आपल्या गावातल्या खतांच्या दुकानात ती येते तेव्हा प्रत्येक जण त्याच्यामध्ये थोडं थोडं ऍड करत असतो. म्हणजे सुरुवात समजा झाली असेल की 10 मिलीग्रॅम टाका, तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला 20 टाका, 50 टाका. मग ते दुकानदार काय म्हणतात, कशाला 100 टाकून द्या ना. मग तुम्ही जास्तीत जास्त खतं, आणि आपल्या शेजारच्या शेतकऱ्यांनी जर 1 पोतं टाकलं तर आपल्याला आपल्या शेतात 2 पोती टाकायची असतात, हो की नाही? कारण का की आपल्याला आपलं शेत अजून चांगलं व्हायला पाहिजे. पण ह्याच्यामुळे होत आहे काय ते बघितलं ना, पाण्याचं प्रदूषण कसं होत आहे ते. आता युरिया जो आपण टाकतो त्याच्यामुळे हे पाणी जे दूषित होतं याच्यामुळे कुठले रोग होतात, तर आपल्याला जठरा संबंधी कर्करोग म्हणजे आपल्या पोटाचे रोग, त्याच्यानंतर गलगंड म्हणजे गळू येणं, किंवा जन्मातली विकृती म्हणजे नेक्स्ट जनरेशन आपल्या जी बाळं जन्माला येतात त्यांच्यामध्येही विकृती निर्माण होऊ शकते आणि हाय बीपी, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांना कारणीभूत ठरतं. सो आपल्याला वाटतं आपण खतं टाकतोय, खूप छान करतोय, पण बघितलं ना त्याचा काय परिणाम होतोय. आता दुसरा त्याचे परिणाम काय की मातीचं प्रदूषण आणि पिकं जी निर्माण होत आहेत त्याच्यावर देखील हे विषारी आपण फवारे करतोच आहोत. म्हणजे जर आपण आपल्या शेतीतला पालेभाजी समजा केली आणि ती बाहेर काढली आणि ती जर चांगली धुतली गेली नाही तर आपल्याला त्या पानांवरती देखील हे केमिकल्स आपल्याला सापडून येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला माहितीये का, जे शेतकरी आपल्याकडे एक्सपोर्ट करतात म्हणजे इथली समजा द्राक्ष बाहेर पाठवतात, तर त्या द्राक्षांवरती आपल्याला रेसिड्यू मिळतो. कशाचा? की आपण जे कीटकनाशक वापरतो, पेस्टिसाइड म्हणतात त्याला, त्याचा रेसिड्यू मिळतो आणि हे द्राक्ष किंवा इतर फळं, ऍपल, ही सगळी इतर देश नाकारतात, म्हणजे ते घेत सुद्धा नाहीत. आता हे आणखीन काही दुष्परिणाम. सो रासायनिक खतं आणि कीटकनाशकं, आपण आधी रासायनिक खतं टाकतो, नंतर मग आपल्याकडे किडे मकोडे आले म्हणून मग आपण कीटकनाशकं वापरतो. आपल्याला जमीन कशी पाहिजे, सगळी छान स्वच्छ. पण असं नसतं. शेतीसाठी आपल्याला इतर कीटकांची देखील गरज असते, पण आपल्याला काय शिकवलं गेलंय की त्यांना मारून टाकायचं. त्याच्यासाठी आपण कीटकनाशकं वापरतो. आता ह्याचे दुष्परिणाम म्हणजे काय होतात की हृदयविकाराचा झटका म्हणजेच काय की हार्ट अटॅक, फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजे काय की लंग कॅन्सर, हाडांचे रोग, त्वचेचे आपले स्किनचे रोग, विविध प्रकारचे कर्करोग, हे सगळे व्हायला चालू होतं. आणि हे कशामुळे की पेस्टिसाइड्समध्ये म्हणा किंवा रासायनिक खतांमध्ये हेवी मेटल्स असतात आणि त्याचाच परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणजे पिकांवरती परिणाम होतोय ती गोष्ट वेगळी, मातीवरती परिणाम होतोय ती गोष्ट वेगळी, जलप्रदूषण होत आहे, हवेचं प्रदूषण होत आहे, हे सगळं होतच असताना आपणच आजारी पडतोय. मग आपण हे कशाला करायचं, नाही का? सो आता याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचं आपल्याला बघूया कसं प्रदूषण होत आहे ते. सो एक तर आपल्याकडे फॅक्टरीज असतात आणि इतरही गॅसचे आपले पंप असतात, म्हणजे पेट्रोलचे पंप असतात. ह्या सगळ्यांनी तर होतच, पण शिवाय आपण जे पेस्टिसाइड आणि हे टाकत असतो खतं, ते देखील जमिनीत जाऊन आपल्या खालच्या पाण्यामध्ये मिळतं, जसं आपण म्हटलं मागच्या वेळेला. आणि त्याला म्हणतात की वॉटर टेबल, म्हणजे काय की आपल्या जमिनीच्या खाली असलेलं जे पाणी, हे आपल्याला माहितीये की नाही, त्याच पाण्यावरती आपली शेती होत असते, जमिनीचं पाणी. सो तेच पाणी आपल्याला मुळाद्वारे पिकांना मिळत असतं आणि तेच पाणी खालून जमिनीतून जाऊन झिरपून आपल्या विहिरींमध्ये मिळत असतं. आता तुम्हाला असं तुमच्या विहिरी जर बघितल्या, तुमच्या वडिलांना जाऊन विचारा किंवा आजोबांना विचारा की पूर्वी त्या विहिरीला खूप पाणी होतं आणि आता कमी झालंय, असं झालंय का? हे असं जर झालं असेल तर त्याचं मुख्य कारण हे आहे की आपण रासायनिक खतं वापरल्यामुळे आपली जमीन जी आहे ती सिमेंट कॉन्क्रीट सारखी झाली आहे. त्याच्यामध्ये खूपसं पाणी आत जातच नाही आणि जे जातं ते दूषित असतं, समजलं का? आणि हेच पाणी शेवटी आपल्याला
पिण्याच्या पाण्यामधून येतं आणि मग हे पाणी आपण प्यायल्यावरती काय होईल तुम्हीच सांगा. ह्याच्यामध्ये आपण पिकांचे अवशेष देखील जाळतो. आपण भाजणी करतो की नाही? सगळे भाजणी करतात पिकं चालू करायच्या आधी. आता जर आपण ही भाजणी केली तर शिल्लक काय राहतं? या पिकांची जी आपण भाजणी करतो त्याच्यामध्येच सगळी मूलद्रव्य असतात आणि ही मूलद्रव्य आपण भाजून टाकली तर बघितलं हवेचं परत प्रदूषण झालं, कार्बन डायऑक्साईड गेला बाहेर आणि जे पिकांमधलं जे मूल्य आहे सगळं ते सगळं हवेत गेलं. आता जेव्हा आपण जंगलात जातो तिथे कोणी भाजणी करतं का? नाही. जंगलाने आपल्याला निसर्गाने शिकवलं असतं की भाजणी करायला हवी आहे, पण निसर्गाने आपल्याला शिकवलेलं नाही. सो त्यामुळे आपण जेव्हा भाजणी करतो तेव्हा शिल्लक काय राहतं? ह्याच्यामध्ये नापीक जमीन म्हणजे अशी आपली जमीन दिसायला लागते की जी पूर्ण सुकून गेली आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला कुदळीनी रिअली त्याचं प्लाविंग करतो, म्हणजे आपण JSB लावतो आणि ते JSB लावून आपण ती लिटरली उकरतो खालतून. ही माती जर आपण नैसर्गिकनी केली तर ही रवाळ असेल, म्हणजेच काय आपण हाताने सहजपणे ती उचलू शकू. आता मात्र आपली जी शेतातली माती झाली आहे ती जर अशी दिसायला लागली असेल आणि त्याच्यात दगड झाले असतील तर मात्र आपल्याला नक्कीच विचार करायला हवा. बरं, आता आपण आपल्या आजूबाजूला जंगलं बघतो, डोंगरावरती असतात. तिथे खतांची गरज का नाहीये? कारण तिथे काय आहे, नैसर्गिक पर्यावरण संतुलन हे तुम्ही शिकलात शाळेमध्ये. म्हणजे काय होतं की झाडं जी आहेत जंगलामध्ये त्यांचाच पालापाचोळा खाली पडतो, तोच पालापाचोळा कुसतो, तिथेच गांडुळं असतात, तिथे ती कावळ्याची छत्री तुम्ही बघितली असेल तर ती असते आणि हे सगळे काय करतात त्याचं विघटन करतात. म्हणजे एखादं झाड समजा उन्मळून पडलं असेल कधी किंवा जे म्हातारं झालेलं झाड पडलं असेल तर त्याचं आपोआप विघटन होऊन त्याचं खत तयार होतं आणि त्याच्यावरतीच ती जंगलं जगत असतात. आता एखाद्या वर्षी जर आपल्याकडे पाऊस पडलाच नाही तर जंगलं सगळी मरून जातात का? नाही. त्यांच्याकडे तेवढी शक्ती असते की त्या दुष्काळामध्ये देखील ते जिवंत राहतात. आपली पिकं मात्र त्याच्यात मरून जातात, हो की नाही? सो हे चित्र जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यात असंच दिसतं की नाही आपल्याला जंगलामध्ये, किंवा आपल्या शेती सोडून आपण इकडे तिकडे जर गेलो, शॉर्टकटनी शाळेत आलो तर असं दिसतं की नाही की जिकडे भरपूर पानं खाली पडली आहेत, कुत्र्याची छत्री म्हणजे ती फंगस आलेलं आहे आणि जमिनीखाली तर त्याच्यामध्ये आपल्याला गांडुळं देखील मिळतातच. आपल्या शेतामध्ये गांडुळं आहेत का हे बघितलं पाहिजे. आता जंगलामध्ये खतांची गरज का नाहीये आपण बघितलं की पर्यावरणाचं संतुलन होत असतं. म्हणजे ही पालापाचोळा, एखादा मृत प्राणी आणि जे काही त्यांचं अवशेष असतील हे कुजवण्याचं काम हे जमिनीतले सूक्ष्मजीव करत असतात. आता हे सूक्ष्मजीव म्हणजे आपल्याला डोळ्याला दिसत नाही, पण ते सूक्ष्मजीव असतात, ते जमिनीमध्ये काम करत असतात. आणि हे कुजवण्याचे काम हे जे सूक्ष्मजीव आहेत, आपल्याला जर मायक्रोस्कोप असेल शाळेमध्ये तर त्याच्या खाली जर आपण ती माती ठेवली तर आपल्याला असे मायक्रोब्स म्हणजे हे छोटे छोटे जीवाणू जे आहेत ते आपल्याला दिसतील. आणि हे काय करत असतात? कंटिन्युअसली त्याचं विघटन करत असतात आणि हे विघटन करून खतं बनवत असतात. आलं लक्षात? हे वनस्पतीचे अवशेष कुजून त्यापासून जी पोषक द्रव्ये तयार होतात आणि हे चक्र निसर्गात कायम चालूच असतं. म्हणजे एक झाड जे निसर्गात उगवलं आहे, 1000 वर्षापूर्वी सुद्धा कदाचित ते उगवलेलं असेल, पण ते काही मेलं नाही, त्याला काही झड लागली नाही, त्याला फळं येत आहेत, सगळं काही होत आहे कारण की पर्यावरणाचं संतुलन राखलं गेलंय. आता आपण जर आपल्या शेतामध्ये हे संतुलन राखायचा प्रयत्न केला तर पालापाचोळा, प्राण्यांची मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात. यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात. त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. जमिनीतील पदार्थांचा वापर करून वनस्पतींची वाढ होणे आणि प्राणी व वनस्पतींचे अवशेष कुजून हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे हे पर्यावरणातील महत्त्वाचे चक्र आहे. पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळते. सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन वापरतात. त्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू वापरून वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात. या क्रियेत निर्माण होणारा ऑक्सिजन पुन्हा वातावरणात मिसळतो. हेही एक नैसर्गिक चक्र आहे. हवेतील ऑक्सिजन सजीव श्वसनासाठी वापरतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात
वनस्पती अन्न निर्मितीसाठी कार्बन डायऑक्साईड वापरतात आणि पुन्हा हवेत ऑक्सिजन सोडतात. सजीव सजीव व सजीव निर्जीव यामध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते. यामुळेच पर्यावरणातील अन्न साखळ्या कायम राहतात. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संतुलन टिकून राहणे गरजेचे आहे. आता जंगलामध्ये कीटकनाशकांची गरज असते का? आपण आधी बघितलं की फर्टिलायझरची गरज नाहीये, म्हणजे खतांची गरज नाहीये. पेस्टिसाइड आता म्हणजे कीटकनाशकं, त्यांची गरज असते का? का नसते? कारण जंगलामध्ये मित्र कीटक असतात. हे बघितलं तुम्ही, छोटे किडे आहेत त्यांना मोठे किडे खातायत. काही छोटे प्राणी म्हणजे कीटक असतील त्याला मोठे कीटक खातायत. एखादी अळी असेल की जी आपल्याला त्रास देते आपल्या पिकाला किंवा त्या पानांना, तर तिथे तो डोंगळा येऊन खातोय. सो हे सगळे आपले मित्र कीटक असतात. आणि हे मित्र कीटक मी थोडेसेच इथे कॅप्चर केलेत, पण तुम्ही इंटरनेटवर जाऊन शोधलेत तर तुम्हाला हे भरपूर दिसतील. आणि एखादा तुमचा मित्र जर का नैसर्गिक शेती करत असेल तर तिकडे जाऊन नक्की तुम्ही बघा, ह्यातले बरेचसे कीटक तुम्हाला दिसतील. आपण एक ऍक्च्युली सहल सुद्धा अरेंज करणार आहोत एका शेतकऱ्याकडे किंवा 2 की जे नैसर्गिक पद्धतीने करतायत. तिथे आपल्याला हे मित्र कीटक दिसतीलच. शिवाय कोण दिसेल माहितीये का? मित्र पक्षी. म्हणजे आता हे जे पक्षी सगळे आहेत ते देखील काय शोधत असतात? जमिनीवरच्या पानांवरचे किडे. त्यांचं आवडतं खाद्य काय आहे? किडे. सो हे आपल्याला किडे, जर आपण पक्षीच आले तर आपल्याला कीटकनाशक वापरायची गरज आहे का? आणि जर आपण कीटकनाशक वापरत असू तर हे पक्षी तिथे येतील का? कळलं की नाही? सो आपल्याला दोन्ही बघायला पाहिजे की पक्षी आले ह्याचा अर्थ की चांगलं आहे आपलं शेत, की ते आपल्या इथले किडे खातायत. पण जर आपण कीटकनाशक मारली तर ती अगेन रसायनं आहेत, ती पक्ष्यांना देखील आवडत नाहीत. त्यामुळे ते आपल्या शेतावर येणार नाहीत. हे चित्र तुम्ही बघितलं असेल. तुमच्या शेतात अशी गांडुळं आहेत का मोठी मोठी? 1-1 फूट, 2-2 फूट, 8-8 फूट. ही जी आपली ब्राऊन गांडुळं आहेत ही कुठे राहतात माहितीये का? जमिनीच्या खाली. किती खाली? 8 फूट. आणि ते कधी वरती येतात? जर आपण त्यांचं आवडीचं खाद्य वरती टाकलं. म्हणजेच काय? जर आपण शेण, गोमूत्र हे जर टाकलं तरच ती वरती येतात, कारण त्यांना तेच आवडीचं खाद्य असतं. आता जर आपण केमिकल्स टाकली तर ही येणार नाहीत वर. आणि गांडूळ ज्या जमिनीत आहेत तर तिथे मात्र माती ती भुसभुशीत ठेवतात. कारण का? की गांडूळ हे 8 फुटापर्यंत वर खाली कंटिन्युअस करत असतात. आणि हे करत असताना जमिनीतली जी खनिज मूलद्रव्य आहेत ती वरती घेऊन येत असतात. सो समजा आपण मातीचं टेस्टिंग केलं, सॉइल टेस्टिंग, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला कळलं अरे अमुक खनिज द्रव्य नाहीयेत, तर आपल्याला काय सांगितलं जातं? हे वरतून टाका. पण हेच जर आपल्याकडे जमिनीत गांडूळ असतील तर ते 8 फुटाच्या खाली असं म्हणतात की जमीन ही अन्नपूर्ण आहे. म्हणजे जे खाली दगड आहेत, खनिज द्रव्य आहेत, हे सगळं तिथे आहे. आपण ते काय केलंय? मारून टाकलंय. आपण म्हणतो की नाही आम्हालाच सगळं माहितीये, निसर्गाला काहीच माहिती नाही, त्यामुळे आम्हीच वरतून टाकत राहणार. पण हे गांडूळ जे आहेत ना, हे फार हुशार आहेत. हे खालतून आपल्याला सगळं खनिज द्रव्य वरती आणून देत असतात. त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये गांडूळ असणं हे अतिशय महत्वाचं आहे. सो ही सगळी आपली निसर्गाची व्यवस्था आहे. कळलं का? आपण हे थोडक्यात आत्ता सांगितलंय, आपण नंतर अजून शिकणार आहोत. पण ही सगळी निसर्गाची व्यवस्था आहे. हे मित्र सगळे जे आपले आहेत, म्हणजे मित्र किडे, मित्र पक्षी, गांडुळं, ही रासायनिक शेतीमध्ये सापडत नाहीत. कारण आपण रासायनिक शेतीत काय करतो? पहिली जमीन भाजतो, म्हणजे ह्या सगळ्यांना मारून टाकतो. त्याच्यानंतर वरतून रासायनिक खतांचे फवारे करतो. त्यामुळे हे मित्र कीटक सगळे येत नाहीत. आणि वरतून आपण पेस्टिसाइड मारतो, की म्हणजे जे काही असतील त्याच्यामध्ये त्यांना आपण पेस्टिसाइडनी मारून टाकतो. त्यामुळे हे सगळे आपले शेताचे जे मित्र आहेत ते रासायनिक शेतीमध्ये सापडत नाहीत. ते फक्त नैसर्गिक शेतीमध्ये सापडतात. आणि ते पर्यावरणाचा समतोल राखतात. म्हणजे आपण जेव्हा सहलीला जाऊ तेव्हा तुम्ही बघालच की त्यांच्या शेतावरती बऱ्याच प्रकारचे पक्षी आहेत. ते पक्ष्यांसाठी खाद्य घालतात. तिथे बऱ्याच प्रकारचे कीटक आहेत. तिथे तुम्हाला मुंगूस दिसतील, कदाचित साप सुद्धा दिसतील. पण हे सगळे जे आहेत, साप काय करतात? उंदरांना खातात. मुंगूस काय करतात? सापांवर कंट्रोल ठेवतात. सो ह्या सगळ्यांचं जे निसर्गाचं चक्र जे चालू असतं, हे सगळं आपल्याला नैसर्गिक शेतीमध्ये बघायला मिळेल. कळलं का? ते पर्यावरणाचा समतोल राखतात. बरं,
आता आपण शेती काही जंगलात करत नाही, त्यामुळे आपलं शेती ही थोडीफार वेगळी असेलच. सो आपल्याला खतांची गरज का आहे हे आपण जरा बघूया. आता आपला जो शेतकरी आहे हा आपल्या शेतामध्ये वर्षभर नवीन नवीन पिकं घेत असतो. आपल्या काही ठिकाणी आपण एकच पीक घेतो फक्त पावसाळ्यात, नंतर घेत नाही, ती गोष्ट वेगळी. पण समजा आपण वेगवेगळी पिकं घेतोय, खरीप, रब्बी आणि उन्हाळी, समजा आपण सगळीच पिकं घेतोय, किंवा इव्हन नुसती खरीप घेतली तरी सुद्धा आपण जमिनीतलं अन्न वरती खेचून घेतोय, जरी आपण नैसर्गिक पद्धतीने केलं तरी सुद्धा. सो वारंवार पिकं आपण जर घेतली तर जमिनीची सुपीकता कमी कमी होत जाते. कारण का? की ते जमिनीतलं अन्न वरती काढून घेत आहेत, बरोबर. म्हणूनच आपल्याला मातीमध्ये खत मिसळून मातीची सुपीकता ही वाढवावी लागते. हे साधारण आपल्याला शिकवलं जातं. आता ते कितपत खरं आहे ते आपण बघूया. सो शेतकऱ्यांनी ह्याच्यासाठी काय करावं, आता करतो का माहिती नाही, पण काय करावं की आपल्या घराशेजारी मिळणारं शेण, पालापाचोळा ह्याचा उपयोग करून खतं तयार करतात. म्हणजेच थोडक्यात काय की जी मूलद्रव्य पानांमध्ये आहेत ती जमिनीत कशी मिसळतील. जी झाडं आहेत, म्हणजे आपण रोप घेतलं, समजा भाताचं रोप घेतलं, आता भाताचे दाणे आपण काढून घेतले आणि मग जे भाताचा स्टॉक जो राहतो, म्हणजे त्याचं जे अवशेष जे राहतात झाडांचे, की जे आपल्याला नको आहेत, त्यातले काही आपण गुरांसाठी ठेवतो आणि बाकीचे आपण जाळून टाकतो, नाही का. सो ते जाळण्याऐवजी जर आपण ते शेणामध्ये मिसळून जमिनीवरच टाकले तर त्यांच्या पिकांच्या अवशेषामधली मूलद्रव्य कुठे जातील? परत जमिनीतच मिळतील, हो की नाही. सो मातीमध्ये खत मिसळलं की जमिनीची सुपीकता वाढते असं म्हणतात. आता खत म्हणजे काय की नॉट नेसेसरी की ते आपल्याला रासायनिकच खत पाहिजे. जसं मी सांगितलं तसं पिकांचे अवशेष हे जर आपण कुसवले, जसं जंगलामध्ये होतं तसंच, की पिकांचे अवशेष जर आपण आपल्याच जमिनीवरती कुसवले, कळलं की नाही. काही ठिकाणी कसं करतात, गांडूळ खत करतात, म्हणजे ते परत वेगळं असतं. जणू काही जमिनीला माहितीच नाहीये की हे कसं कुसवायचंय. जमिनीला बरोबर माहिती असतं की ही सगळी पिकांचे अवशेष कसे कुसवायचे आणि त्याच्यामधून कसं आपलं स्वतःसाठी अन्न तयार करायची किंवा खतं तयार करायची. सो त्याच्यासाठी आपण पिकांचे अवशेष, अधिक शेण, अधिक गोमूत्र, हे आपण नंतर शिकणार आहोत, ते आपण आपल्या शेत जमिनीवरच करायचा प्रयत्न करायचा आहे. खते. वारंवार पिके घेतली गेल्यास जमिनीची सुपीकता कमी होत जाते. म्हणून मातीची सुपीकता वाढवण्यासाठी त्यात खते मिसळावी लागतात. त्यामुळे पिकांना योग्य त्या पोषक द्रव्यांचा पुरवठा होतो. नैसर्गिक खते आणि रासायनिक खते अशी दोन प्रकारची खते असतात. नैसर्गिक खते ही निसर्गात उपलब्ध असलेल्या पालापाचोळा व शेण अशा पदार्थांचा वापर करून मिळवतात. रासायनिक खते म्हणजे कृत्रिम खते. या खतांमध्ये शेतीला उपयुक्त अशा विविध रासायनिक घटकांचे नेमक्या प्रमाणात केलेले मिश्रण असते. रासायनिक खतांचे तोटे. पूर्वी शेतीसाठी शेणखत, लेंडीखत, हिरवळीचे खत, कंपोस्ट खत अशा नैसर्गिक खतांचा वापर केला जाई. परंतु उत्पादनात शीघ्र व अधिक वाढ होण्यासाठी वापरलेल्या रासायनिक खतांच्या वापराचे तोटेही होऊ लागले. रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यामुळे अतिरिक्त खते जमिनीत शिल्लक राहतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. अशा जमिनीत धान्य उत्पादन घटते. क्षारपड जमीन. शेतीसाठी पाण्याचा अतिवापर केल्याने जमिनी क्षारपड होत आहेत. ज्या भागांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी क्षारपड जमिनीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. उदाहरण, धरण क्षेत्रालगतच्या जमिनी, नदीकाठच्या जमिनी. जमिनी क्षारपड झाल्यास मातीचे परीक्षण करून जमिनीतील कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक ते घटक टाकता येतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते, परंतु त्यात वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे जमिनी क्षारपड होऊ नयेत म्हणून पाणी व रासायनिक खतांचा अतिवापर टाळावा. ओके,
सो आता आजचा दिवसाचा आपला हा सारांश बघूया काय आहे. आपण बरंच काही शिकलो, हो की नाही. सो ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं की जर आपण निसर्गाची व्यवस्था ठेवली म्हणजेच काय की माती त्याच्यामुळे सुपीक होते आणि शिवाय त्याच्यामध्ये मित्र कीटक जर असतील तर आपल्याला कमी खर्चात जास्त उत्पादनात आणि निरोगी वातावरण हे मिळू शकतं. कारण का की आपण खतांसाठी पैसे वापरले नाहीत, आपण पेस्टिसाइड म्हणजे कीटकनाशकांसाठी पैसे वापरले नाहीत, आपण काय केलं निसर्गाच्या व्यवस्थेचाच उपयोग केला. निसर्गाची व्यवस्था होतीच, आपण ती मोडत होतो. सो ती जर आपण तशीच ठेवली तर आपल्याला काय मिळेल, खर्च कमी, उत्पादन जास्ती आणि निरोगी वातावरण, हो की नाही. आणि हेच जर आपण रासायनिक खतं वापरत राहिलो की जी फॅक्टरीमध्ये बनतायत, कीटकनाशकं घेतली जी फॅक्टरीमध्ये बनतायत, तर त्याच्यामुळे काय होत जातं, आपला खर्च वाढत जातो आणि जी पिकं येतात ती मात्र कमकुवत असतात. कारण त्यांना हे सगळं नवीन असतं, हे त्यांना पचवता येत नाहीये. आणि शेवटी काय होतं की पर्यावरणाचा नाश होतो. म्हणजेच आपण बघितलं की आपण पाण्याचा नाश करतोय, प्रदूषण करतोय, जमिनीचं प्रदूषण करतोय, हवेचं प्रदूषण करतोय, आपल्या शरीराचा आपण नाश करतोय आणि शेवटी जमीन जी आहे ती नापीक बनली आहे. सो आपण ओव्हरऑल सगळा पर्यावरणाचाच नाश करतोय. ओके, आता आपण हा आपला वीक 1 झालाय. तर ह्याचं आपण एक रिकॅप म्हणजे आपण जरा हे रिव्हिजन करूया की आपण काय काय शिकलो आज. की माती कशी तयार होते सांगा बरं कोणीतरी. दुसरं म्हणजे माती कशामुळे प्रदूषित होते हे देखील कोणीतरी सांगा. आणि हे जे आपण आज शिकलोय ना ह्याचा सगळ्यांनी तुम्ही निबंध लिहून आणायचंय पुढच्या वेळी. ओके, हरित क्रांती म्हणजे काय आणि ती कधी सुरू झाली हे पण कोणीतरी सांगा. हरित क्रांतीचे दुष्परिणाम काय आहेत ते पण सांगा आणि हे सगळं आपल्या निबंधामध्ये इन्क्लूड करा. शिवाय आपण हे पण शिकलो की पर्यावरणातलं संतुलन म्हणजे काय, की म्हणजे जंगलामध्ये काय होतं, जंगलामध्ये खतं आणि कीटकनाशकांची गरज का नाहीये, शेतकऱ्याचा सर्वात मोठा मित्र कोण आहे आणि तो आपल्या शेतात आहे का, आणि तरी सुद्धा खतांची गरज का आहे हे आपण आज शिकलो आणि ह्याच्यावरती निबंध लिहून आणायचे. हे देखील रिव्हिजन म्हणून तुम्हाला मी परत दाखवतेय की जसं आपण बघितलं वनस्पतीचे अवशेष कुजून त्यापासून पोषक पदार्थ तयार होतात आणि हे चक्र निसर्गामध्ये सुरूच असतं. एंड ऑफ वीक 1. थँक्यू.